नमस्कार, मी सविता पाटील जळगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज आपला पापड उद्योगाला सुरुवात झालेली आहे। काही दिवस आपले पापड बंद होते, त्याचं कारण असं होतं की माझ्या लहान सासूबाई त्यांचं निधन झालं, कारण त्या घरात पडल्या होत्या आणि पडल्यामुळे त्यांना हातांना थोडी दुखापत झाली, भरपूर त्रास झाला त्यांना। त्यांचं अचानक असं निधन झालं, त्याच्यामुळे माझा काही दिवस पापड उद्योग बंद होता। आता आजपासून माझ्या पापड उद्योगाला सुरुवात झालेली आहे। तर सकाळी सकाळी बघा पीठ घेरायचं काम सुरू झालेलं आहे। आणि इकडे बघा मी 3 पायली पीठ घेतलेले आहे। 3 पायली पिठाची खिशी तयार करते, म्हणजे कमीत कमी 12 किलोचं प्रमाण आहे। तर अशा पद्धतीने मी रोजची खिशी तयार करते। तर सकाळी 8 वाजल्यापासून हे माझं रोजचं रुटीन आहे। 8 ते 2 असं माझं रोजचं काम असतं आणि ही रोजचीच खिशी घ्यावी लागते। तर आज लाईट नव्हती, तर आज आम्ही या जनरेटरवर पीठ घेरलेलं आहे। तर आम्ही लाईटवरती पण ह्या मशीनच्या सहाय्याने घेरते आणि जनरेटरवर पण घेरते। आणि आपलं बघा चुलीवरचं आहे, चुलीवरचा पापडचा स्वाद जो आहे तो वेगळाच असतो। तर अशा प्रकारे आमचं रोजचं रुटीन असतं। तर बघा अशा पद्धतीने मी पापड सगळे लाटून घेतलेले आहेत आणि कलरही बघा किती छान दिसतोय, मस्त। आणि आता ऊन भरपूर पडते, तर आता आपलं रोजचं काम असं सुरू राहणार आहे। आणि आपल्या ज्या पेंडिंग ऑर्डर आहेत त्या सगळ्यांना टाईमवर मिळणार आहेत। तर कसा वाटला आपला पापड उद्योग कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि आपल्याकडे प्युअर नागलीचा पापड आहे। तर मी नागलीचे पापड, ज्वारीचे पापड, गहू तांदूळचे पापड, कुरडे असे घरगुती उन्हाळी पदार्थ बनवते। आणि माझा पापड उद्योग हा देवळीला आहे। तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू, तोपर्यंत धन्यवाद।